मुझे लगता है कि हम जैसे जितने भी उम्मीदवार थे और स्पेशली मेरी हार होकर भी मैं उस वक्त जीत गई जिस वक्त मेरे प्रधानमंत्री ने एज ए प्राइम मिनिस्टर शपथ ली। तो मुझे लगता है हार के भी हमारी जीत है इस देश के लोगों की। क्या कहेंगे, राज्य में काम करना चाहेंगे या वापस? मैं आपको इतना ही बता सकती हूँ कि एक वाक्य बहुत अच्छा है, लिटिल बेंड इज नेवर एंड, और वही पद्धत से मैं आगे मेरे जीवन में काम करती रहूंगी। पर एक बात का हमेशा चिंता और हमेशा जिंदगी में रहेगा कि 2019 में एक निर्दलीय करके मुझे मेरे लोगों ने, अमरावती के क्षेत्र के लोगों ने दिल्ली भेजा था, और इस बार मैंने क्या ऐसा किया कि मेरी जनता ने अमरावती को मुझे यहाँ पे रुकाय। अरे दिल्ली आपलं सगळ्यांना माहीत आहे की प्राईम मिनिस्टरजींची स्वेरिंग होती, सगळे मंत्रिमंडळचा शपथविधी झालाय, तर त्याकरिता आपण गेलो होतो आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून मी आहे, त्याकरिता गेली होती। कशा पद्धतीने पुढील वाटचाल असणार आहे? तुम्हाला हायकमांडकडून म्हणजे दिल्लीवरून बोलावणं आलं होतं अशी माहिती आमच्याकडे मिळते आहे। काय चर्चा झाली? अमित शहांची भेट झाली का? मला असं, मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की दिल्लीमध्ये मी गेल्या 5 वर्ष ज्या पद्धतीने काम केलं आहे, मला वाटतं की दिल्लीमध्ये जाणं हा काही नवल नाही आहे, आणि दिल्ली आताही नाही, नंतरही सुद्धा आम्ही जाणार येणार राहणारच आमचं। पण आमच्यासाठी महत्वाचं आहे की हारूनही आम्ही जिंकलो आहे, की आमच्या देशाचे प्रधानमंत्रींनी शपथ घेतली आहे। मी जरी हारली पण आम्ही, आणि आमची भावना तिथे जेव्हा मोदीजी शपथ घेत होते ते आम्ही जिंकलोच आहे। तुम्हाला आता राज्यात काम करायला आवडेल की राज्यसभेत? हे पहा, मी ज्या पद्धतीने माझ्या क्षेत्रासाठी काम केलं, 2019 मध्ये माझ्या लोकांनी मला ॲज ए निर्दलीय इंडिपेंडेंट पार्लमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी पाठवलं। मला अजून कळलं नाही की माझी जनताने मला का थांबवलं इथे, आणि कुठे काम करणं आवडन हे तर नंतरच आपण, पण लिटिल बेंड इज नेव्हर एंड हे गोष्टी तर आपण सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे, ते एंड नाही आहे। पण तुम्हाला जनतेने थांबवलं की कार्यकर्त्यांनी थांबवलं की तुम्हाला महायुतीच्या नेत्यांनी थांबवलं? मी आपल्याला एवढंच सांगू शकते की मी 2019 पासून ते आतापर्यंत खूप इमानदारीने, ज्या पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून मी काम करायला पाहिजे होतं, ते मी माझ्या क्षेत्रामध्ये खूप इमानदारीने काम केलं आणि खूप लढलो। छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य असते, लढणारा व्यक्ती मागे फिरून कधी पाहत नाही, तो पुढे जात असतात।